वरिष्ठ नेते भास्करराव खतगावकर साहेब भारतीय जनता पार्टीतून काँग्रेसमध्ये ते आले, त्यांचं मनापासून मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे माजी आमदार कोकरनाथजी आणि आमच्या तरुण नेतृत्व डॉक्टर मिनलताई खतगावकर आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते आज त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि महाराष्ट्रातल्या भाजप प्रणित जे सरकार एकनाथ शिंदेचं आहे, या सरकारला काउंटडाऊन तर सुरू झालेलं आहे, पण गळती सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार हे आता तय झालेलं आहे। महत्त्वाचा विषय म्हणजे की आज आमचे माजी मंत्री DP सावंत साहेब, आमचे मोहन हंबर्डेजी आमदार नांदेडचे, आमचे सगळे नांदेड जिल्ह्यातले सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आज तातडीनं प्रवेश भास्कररावांना करून घ्यायचा होता। भाजपमध्ये त्यांचा दम उठत होता। भाजपची जी नीती आहे ती शेतकरी विरोधी आहे, ती आरक्षण विरोधी आहे, ती संविधान विरोधी आहे आणि म्हणून एक शेतकऱ्याचं नेतृत्व करणारं आणि संविधानाचं रक्षण करणारं व्यक्तिमत्व काँग्रेसच या सगळ्या निर्णयाला न्याय देऊ शकतं, अशा पद्धतीचा विश्वास ठेवून ते आज काँग्रेसमध्ये आले। त्याबद्दल मी त्यांना मनापासून त्यांचं स्वागत करत असताना एक मोठा प्रवेश नांदेड जिल्ह्यामध्ये पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये या आजच्या या छोट्या खानी प्रवेशाचा एक मोठा प्रवेश आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्ही करणार आहोत आणि तिथूनच खऱ्या अर्थानं नांदेड जिल्ह्यातल्या विधानसभेचं निवडणुकीचं शंखानंद त्या ठिकाणून आम्ही करू, एवढंच या ठिकाणी सांगतो। आपल्या सगळ्यांचं धन्यवाद। लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकींच्या मध्ये या उमेदवाराच्या सिलेक्शनसाठी आम्ही आता सगळे सर्वे लावलेले आहेत। त्या ठिकाणी ज्याचे नावं येतील त्या नावांचा त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे, अशा पद्धतीचा निर्णय काँग्रेस पक्षाने केलेला आहे। भास्करराव खतगावकर काँग्रेसमध्ये आल्याने काँग्रेसला त्या ठिकाणी बळकटीच मिळणार आहे आणि भाजपमध्ये कोणी नेते असतील त्यांचा तर आत्ता आपण लोकसभेमध्ये त्या ठिकाणी कसा पराजय झाला ते आपण पाहिलेला आहे। त्यामुळे भास्करराव खतगावकर साहेब आल्यानंतर काँग्रेसला त्या ठिकाणी बळकटीच मिळणार आहे, त्याचे रिझल्ट पण आपल्याला पाहायला मिळणार। मी तुम्हाला तेच सांगितलं की पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक मोठा प्रवेश भास्करराव खतगावकर साहेबांचा आणि असंख्य कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत, जाहीर प्रवेश। आज त्यांना प्रवेश त्यांनी म्हणाले की आजच मला करायचं आहे, म्हणून आज हा थोडक्यात आम्ही आज म्हणजे थोड्या ह्याच्यात केलेला आहे, नाही तर जाहीर प्रवेश हा नांदेडमध्ये आम्हाला करायचा। ज्यांनी कुठल्याही आम्हाला तिकीट मिळावी याच्यासाठी त्यांनी इथं प्रवेश केलेला नाही, त्यांनी भूमिका स्पष्ट केली। आमचे काँग्रेसच्या नेत्यांसोबतही चर्चा त्या ठिकाणी झाली की मला कुठलंही विधानसभा किंवा लोकसभा मी अपेक्षित करून इकडे येतो असं त्यांचं मत नाही। त्यांनी जाहीरपणे सांगितलं की मला काँग्रेसला ताकद द्यायची आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश केला। माझ्या पक्ष प्रवर्तनाला विरोध करणारी मंडळी ही ओरिजिनल काँग्रेसवाले नाही, डुप्लिकेट काँग्रेस आहे। ऑलरेडी काँग्रेसमध्ये होते, तुम्ही भाजपमधून काँग्रेसमध्ये आलात, ओरिजिनल कोण आहे?
आपण TV वाले चॅनल वाले आपण नांदेडमध्ये येऊ शकता आणि मी म्हणल्याचं जे काय पडताळून पाहू शकता. सर आपल्याला तिकीट मिळावे त्यामुळे तिकीट मिळावे तुमच्या परिवारामध्ये कुठल्या व्यक्तीला त्यामुळे पक्ष प्रवेश होत आहे असं देखील सांगितलं आणि त्याचं उत्तर नाराभाऊन दिलं. मी द्यायची गरज नाही. सर ज्या प्रकारे तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला होता अशोक चव्हाण यांच्यासोबत, त्याच्यानंतर तुम्ही आता पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये येताय. त्यामुळे नांदेडमधल्या काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की इथे पुन्हा एकदा भाजपची बी टीम तयार करण्यासाठी तुम्ही इथे प्रवेश केला. लोक काय म्हणतात त्याचं उत्तर द्यायला मी जबाबदार नाही. नो कमेंट. सर हिंदी में जानना चाहेंगे आप. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.